प्रियांनो, चला उत्पत्ती अध्याय 26 त्यातील एक वचनापासून काही वचने मी वाचत आहे. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ठांचा राजा अबीमेलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस. मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरा असा राहा. मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन. हे होतं जे देवाने इसहाकाला सांगितलं. 3 गोष्टी मी तुम्हाला लवकर सांगणार. पहिलं ते स्थान व तसाच दुष्काळ व तीच लबाडी. 3 विषय आहे, तीच जागा. कोणती जागा? काही काळानंतर पुन्हा दुष्काळ पडला. कोणाच्या काळात पडला? इसहाकाच्या काळात. त्यावेळी तो कोठे होता? वचनदत्त भूमी कनान येथे होता. देवाच्या वचनदत्त भूमीमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे इसहाक जेव्हा तेथे होता, तेव्हा तेथे दुष्काळ का पडला? इसहाक तर देवाच्या इच्छेप्रमाणेच तेथे राहत होता ना? ठीक आहे. कनान येथे राहावं देवाची इच्छा होती ना? बरोबर आहे. मग देवाच्या इच्छेप्रमाणे तेथे तो राहत होता, तर मग कष्ट कसे येतील? पण हे आपल्याला कोण सांगतं की देवाच्या इच्छेप्रमाणे जगले तर कष्ट येणार नाही? आम्हाला हे कोण सांगतं? देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगू तर नोकरीमध्ये समस्या येणार नाहीत. देवाच्या इच्छेप्रमाणे जर लग्न केलं तर पतीकडून किंवा पत्नीकडून सताव येणार नाही. हे कोण सांगतं? त्या काळामध्ये योसेफाला, ती पापी स्त्री जी त्याची मालकीण होती, पाप कर म्हटल्यानंतर त्याने काय म्हटलं? नाही, मी माझ्या देवाच्या विरोधामध्ये एवढं मोठं दुष्कर्म का करू? मी पाप करणार नाही. नो. पापाचा विरोध करणं, पापाचा सामना करणं, पापावर विजय मिळवणं यात देवाची इच्छा आहे? इच्छा आहे. त्या दिवशी पापावर विजय मिळवून पापाला नो म्हणणं ही देवाची इच्छा निश्चित होती. असू शकतं त्या मालकिनीने त्याला प्रलोभन दिले असतील. अरे वेड्या, लक्षपूर्वक ऐक. जर तू माझ्या इच्छेप्रमाणे करशील तर मी तुला प्रमोशन देईल, तुला परमनंट करेल, तुझं पेमेंट वाढवून देईल, तुला कशाचीही कमी मी पडू देणार नाही. तू माझ्यासोबत पाप कर. यस, नोकरीच्या जागेत किती लोकांना या स्थितीतून जावं लागत नाही? माझ्यासोबत पाप करशील तर मी तुला परमनंट करेल, पाप करशील तर तुझं प्रमोशन करून देईल. तू माझ्या बरोबर पाप कर, मी तुला व्हिसा मिळवून देतो, तुला परदेशात पाठवतो. हो, अशा प्रकारे बोलणारे किती लोक नाहीयेत? अशा पापी लोकांमध्ये नोकरी करत असणारे भाऊ आणि बहिणी किती लोक नाहीयेत? कृपया ऐका. पाप करण्याच्या द्वारेच त्या नोकरीत तुम्ही पुढे जाणार असाल तर ती नोकरी करणं सोडून द्या. पाप केलं तरच तुमचा पगार वाढेल, पाप केलं तरच तुम्हाला प्रमोशन मिळेल, तर अशी पापमय नोकरी तुम्ही आजच सोडून द्या. कदाचित तुम्ही म्हणाल, पास्टर तुम्ही तर एवढं सहज बोलता, पण नोकरी सोडली तर माझ्या वडिलांचं काय होईल? माझ्या आईचं काय होणार? त्यांची काळजी कशी घेणार? माझ्या भाऊ बहिणींच्या शिक्षणाचं काय होणार? पाप करणं मला आवडत नाही, परंतु कुटुंब जे माझ्यावर अवलंबून आहे त्यांचं संगोपन करण्यासाठी निश्चित मला त्या स्त्रीसोबत, त्या पुरुषासोबत पाप करावं लागत आहे. अरे माझ्या भाऊ आणि बहिणींनो, जर तुम्ही असे तुमच्या कुटुंबातील समस्यांना पकडून पापाला आपल्या जीवनामध्ये जर जागा द्याल तर परमेश्वराने तुमच्यासाठी जे सुवर्ण भविष्य ठेवलेलं आहे ते तुम्ही गमावून बसाल. त्या काळी योसेफाने पाप करण्यासाठी तयार झाला नाही. त्याने निश्चितपणे नो म्हटलं. पापाचा विरोध करणं देवाची इच्छा आहे, पवित्र जीवन जगणं देवाची इच्छा आहे. मग देवाच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या योसेफाला काय प्राप्त झालं माहीत आहे? त्याने आपली नोकरी गमावली. त्याला काय मिळालं माहीत आहे? त्याच्यावर न जाणार अशा प्रकारचा डाग लागला. हा बायांच्या मागे फिरणार आहे. मालकिनीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निर्दयपणे योसेफावरती ही एक छाप मारली व एवढंच नाही, त्याला तुरुंगात टाकलं. देवाच्या इच्छेप्रमाणे केल्याने शेवटी योसेफाला काय प्राप्त झालं? त्याची नोकरी गेली, त्याच्याविषयी चुकीचा अपप्रचार झाला व शेवटी तुरुंगात टाकण्यात आलं. देवाच्या इच्छेप्रमाणे इसहाक जेव्हा वचनदत्त देशात राहत होता, तेव्हा त्या वचनदत्त देशामध्ये एक मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यावर त्यातून काय लक्षात येतं? देवाची इच्छा पूर्ण करत असलो तरीही देवाची इच्छा पूर्ण करून पुढे चालणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कष्ट येतील, संकट येतील. या प्रतिमेसमोर दंडवत घाला, या मूर्तीसमोर झुका, अशी नबुकदनेस्सराने आज्ञा केल्यावर शद्रक, मेशक, अबेदनगो म्हणाले, आम्ही झुकणार नाही, केवळ जिवंत देवासमोरच आम्ही दंडवत घालणार. असं जेव्हा ते म्हणाले, यात देवाची इच्छा होती. असे ज्वलंत इच्छेने ते देवाकरिता उभे राहिल्यावर काय घडलं? त्यांना तिघांना पकडून अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. मोठं संकट आलं.
दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणं दानिएलाच्या जीवनात ती देवाची इच्छा होती. पण प्रार्थना केल्यामुळे दानिएलाच्या जीवनात काय घडलं, त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. यस, आमच्यातील काही लोकांनी प्रार्थना केली तर घरात कितीतरी भांडणं होतात. बायबल वाचत असतील तर कितीतरी चेष्टा केल्या जाते. तुम्ही चर्चला जात आहात हे समजलं तर तुमचे मित्र कितीतरी चेष्टा करत असतील. कोणी असे आहेत का आपल्यात? जिवंत देवाची उपासना तुम्ही करत असल्यामुळे माणसांनी स्थापलेल्या मूर्तीसमोर तुम्ही झुकत नाही, यामुळे तुमची चेष्टा केल्या जात आहे का? तुमची थट्टा होत आहे का? निर्भत्सना होत आहे का? तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालाल तेव्हा निश्चित अनेक वेळा कष्ट येतील, विपत्ती येणार. तुम्ही हा विचार करू नका की मी देवाच्या इच्छेप्रमाणेच हिच्याशी लग्न केलं होतं ना, मग का माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबात एवढा नरक मला भोगावा लागत आहे? देवाच्या इच्छेप्रमाणेच ह्यांच्याशी लग्न केलं आहे ना, मग का मला ते दुःख देतात, सतावत आहेत? देवाच्या इच्छेप्रमाणेच मी नोकरी जॉईन केली होती ना, मग का त्या नोकरीत एवढे टेन्शन येत आहेत? देवाच्या इच्छेप्रमाणेच त्या देशात मी गेलो ना, मग तेथे गेल्यावर का एवढ्या समस्या येत आहेत? देवाच्या इच्छेप्रमाणेच ते घर घेतलं होतं ना, मग का त्या घरात एवढ्या सर्व अडचणी आहेत? तुम्ही केवळ देवाच्या इच्छेप्रमाणे करता म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणेच सर्व घडणार नाही, हे सत्य कधीच विसरू नका. देवाची ही इच्छा होती की पापाला नो म्हणणं, पण त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. देवाची यात इच्छा होती की मनुष्यांनी स्थापलेल्या मूर्तीला न भजता ज्याने त्यांना निर्माण केलं त्या देवाचीच उपासना करणं, ही देवाची इच्छा होती. पण अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले. जिवंत परमेश्वराची प्रार्थना करणं ही देवाची इच्छा होती. परंतु दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. मग आता तुम्ही म्हणाल, पास्टर, देवाच्या इच्छेप्रमाणे केलं तर एवढी समस्या येते, मग यापेक्षा देवाच्या इच्छेप्रमाणे न करून आनंदाने जगलेलं बरं ना? देवाच्या इच्छेविरोधामध्ये जगणारा कोणत्याही व्यक्तीला या भूतलावरती आनंदाने जीवन जगता येणं हे शक्य नाहीये. कारण त्या व्यक्तीचे प्रत्येक पाप, प्रत्येक फसवणूक, सर्व कुकर्म ते कधी ना कधी त्याला धरतील. यामुळे दुर्जनांना शांती नसते असं बायबल सांगतं. म्हणजे हे बरं आहे पास्टर, देवाच्या इच्छेप्रमाणे केलं तर क्लेश येतील म्हणता, आणि देवाच्या विरुद्ध जगले तर संकट येईल बोलता, मग आम्हाला शांतीच मिळणार नाही? कृपया लक्ष द्या. देवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा योसेफाने पापाला नो असं म्हटलं, योसेफाला तुरुंगात तर टाकलं, पण तो तुरुंगातच राहिला नाही. का माहितीये? योसेफाने जेव्हा आपल्या पवित्रतेचं रक्षण करून पापाला नो म्हणून जेव्हा तुरुंगात गेला, परमेश्वराने दया केली व देशावरती राज्य करणारा प्रधानमंत्री म्हणून त्याला निवडलं. यस, जे देवाच्या इच्छेप्रमाणे करतात ते संकटातून जात असताना परमेश्वर त्यांच्या बरोबर राहतो. यस, जेव्हा योसेफ तुरुंगात होता, देव त्याच्या बरोबर होता. जेव्हा शद्रक, मेषक, अबेदनगोला अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं, प्रभू त्यांच्या सोबत होता. त्या सिंहाच्या गुहेमध्ये जेव्हा दानिएलाला टाकण्यात आलं, त्या वेळेला देव दानिएला सोबत होता. जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालून त्याच्या इच्छेमध्ये पुढे जात असता, तेव्हा क्लेश व संकटे हे येतात. पण तुमच्यासाठी चांगली बातमी कोणती? त्या संकटात आणि दुःखांमध्ये तुम्ही एकटे राहत नसता, तर मग परमेश्वर तुमच्या सोबत असतो. परमेश्वर सोबत राहून काय करतो? योग्य वेळ येते तेव्हा त्या अग्नीच्या भट्टीतून आम्हाला तो बाहेर काढतो. शद्रक, मेषक, अबेदनगोच्या सोबत राहून देवाने काय केलं? देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगल्यामुळे जेव्हा त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकलं, तेथून बाहेर देवाने त्यांना जिवंत असं काढलं व सर्व देशावरती मोठे अधिकारी म्हणून देवाने त्यांना उंच नेलं. प्रार्थना केल्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणाऱ्या दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं, तेव्हा देवाने काय केलं? देवाने सिंहाच्या गुहेत त्याच्यासोबत राहून त्या सिंहाच्या गुहेमधून त्याला बाहेर काढलं व काय केलं? राजा नंतरचा दुसरा अधिकारी म्हणून त्याला उंच केलं. यातून आपल्या काय लक्षात येतं? देवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगत असतो आणि जेव्हा संकटे येतात, तेव्हा ते संकट आपल्या जीवनात अद्भुत असे मोठे आशीर्वाद सोबत घेऊन येत असतात. हे सत्य तुम्ही विसरू नका. कृपया तुम्ही आपल्या जीवनामध्ये, आत्मिक जीवनामध्ये पुढे चाललेले असताना देवाच्या इच्छेप्रमाणे पुढे जात असल्याने अडखळणे होत आहेत का? विरोध होत आहेत का? समस्या येत आहेत का? घाबरू नका. त्या पाठीमागे आशीर्वाद दडलेले आहेत. एकदा एका प्रांतामध्ये एका रस्त्यावर मोठा दगड येऊन पडला. त्या रस्त्यामध्ये एवढा मोठा दगड कोठून आला कोणाला माहिती नव्हतं. तेव्हा सर्व लोक बडबड करू लागले. ट्रॅक्टरमध्ये दगड घेऊन जाणाऱ्या लोकांनी, ट्रकमध्ये दगड नेणाऱ्यांनी तो असा घसरू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे ना? अक्कल नाहीये. असा रस्त्यावर दगड सोडून गेले, हे काय आहे? जमलेले लोक रागावू लागले. दोष देणारे दोष देत होते, रागावणारे रागावत होते, बडबड करणारे लोक बडबड करत होते. कारण त्यांच्या समोर एक समस्या आलेली होती. त्यांच्या रस्त्यामध्ये एक अडखळण आलेलं होतं.
आपल्या आत्मिक जीवनामध्ये अडखळणं येतील, विरोध देखील होतील. अडखळणाचे धोंडे येतील. अशा प्रकारे अडखळणाचे धोंडे अडसर बनल्यावर देवाचे लोक जे आपण परमेश्वराच्या सहाय्याने आणि ज्ञानाने त्यांच्यावरती विजय मिळवायचा आहे. परंतु दोष लावून, बडबड करून, रागवत राहून, इतरांना त्याबद्दल बडबड करून, यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं, तुझ्यामुळे हे झालं, तुझ्यामुळे ते झालं. अनेकदा अनेक पती पत्नी ते भांडत असतात, तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे. हा काय आहे माहीत आहे? हा आदाम आणि हवा यांचा खेळ आहे. हा कोणता खेळ आहे? आदाम आणि हवा यांचा खेळ आहे. आदामा, तू फळ का खाल्लंस? मी काय करू? पहा, तिने दिलं. तू का खाल्लंस ग? मी काय करू? त्या सापाने मला दिलं. एकमेकांना दोष देत राहिले, परंतु कोणीही आपली चूक कबूल न करता काय गमावलं माहीत आहे? त्यांनी समृद्धी गमावली. देवाची सहभागिता त्यांनी गमावली व एदेन बागेतून त्यांना घालून देण्यात आलं. एकमेकांना दोष लावल्याने, एकमेकांची निंदा केल्याने, एकमेकांना शब्दांनी घायाळ केल्याने काही उपयोग नाही. हा एक सैतानाचा आत्मा आहे. पतन पावणाऱ्यांमध्ये दिसणारा हा आत्मा आहे. जर तुम्ही देवाचे मुलं आहात, ज्ञानी आहात, देवाच्या इच्छेप्रमाणे जगणारे व्यक्ती आहात, तर आत्मिकरित्या तुम्ही पुढे जात असताना एखादी समस्या किंवा कष्ट आले तर तुम्ही काय करायचं माहीत आहे? त्या अडखळणांना आणि त्या विरोधांना रागाने किंवा संतापून जाऊन, बडबड करून, दोष लावून ते सुटणं शक्य नाही. यामुळे काय करायचं आहे? त्यांचा काहीही करून सामना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व लोकांनी त्या समस्येकडे लक्ष न देता रागाने जेव्हा जाऊ लागले, तेव्हा एक वृद्ध व्यक्ती त्याच रस्त्याने चाललेला होता. तेव्हा तो म्हणाला, हा एवढा मोठा दगड या रस्त्यावर कसा आला? ठीक आहे, कसाही आला असेल, काय करायचं? आपल्यासाठी तो अडखळण आहे, आपल्यासाठी त्रास आहे. पण अडचण आहे असं म्हणून तसा सोडून दिला तर त्याने आणखीन अडचण होईल ना? एक काम करतो, त्याने तेथे असणाऱ्या लोकांपैकी काही लोकांना बोलावलं. अहो, आपण सर्वांनी प्रयत्न केला तर आपण हा दगड लोटू शकू ना? चला आपण प्रयत्न करू. हे अडखळण आलेलं आहे, ही अडचण आहे, ही एक समस्या आहे. त्याला पाहून एवढं काय घाबरायचं? आपल्याला जे करता येईल ते आपण करू, चला. पण एकही पुढे आला नाही. प्रियांनो, समस्या येतात, पण त्या समस्यांना आपण देवाच्या इच्छेप्रमाणे त्या सोडवल्या नाही तर समस्या ह्या समस्याच बनून राहतील. तेव्हा या वृद्ध व्यक्तीने विचार केला, आता काही उपयोग नाही. चला, माझे प्रयत्न मी करतो. या रस्त्यामध्ये एक अडखळण आलं आहे. लोकांच्या प्रवासात एक अडखळण आहे. हा दगड एक अडखळण आहे. काय करता येईल ते मी पाहतो. तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने काय केलं माहिती आहे? तुम्हाला यायचं तर या, मी माझे प्रयत्न करेल असं म्हणून तो जो दगड अडखळण बनला होता ना, त्या दगडाला त्याने ताकद लावून अगदी जोराने त्याला धक्का मारण्याचा प्रयत्न केला. पण लगेच तो ओरंगळत लगेच बाजूला गेला. नंतर पाहिलं तर तो खरा दगड नव्हता, तो प्लास्टिकचा होता. तो काय होता? एक प्लास्टिकचा दगड होता. तो खरा दगड अजिबात नव्हता, तो प्लास्टिकचा दगड होता. हे काय आहे प्लास्टिकचा दगड? हा कोणी ठेवला असेल? तो बाजूला सारल्याबरोबर खाली एक गाठोडं ठेवलेलं होतं. त्याने लगेचच ते गाठोडं खोललं. तेव्हा त्या गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने दिसून आले व त्यामध्ये एक पत्र देखील दिसून आलं. त्यात काय लिहिलं होतं माहितीये? तुम्ही प्रवासाला चाललेले असताना एक अडखळण, एक अडसर, एक अडखळणाचा दगड या रस्त्यामध्ये मीच ठेवला होता. जेव्हा तो अडखळणाचा धोंडा होता, जेव्हा ही अडचण होती, जेव्हा ही समस्या दिसली, तेव्हा तिच्याकडे पाहून रडत बसून त्यांच्यामुळे 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 यांच्यामुळे यांच्यामुळे असं बोलून निंदा करणारे लोक निंदा करत राहतील. परंतु ती समस्या दिसल्यानंतर धैर्याने सामना करून तिच्याप्रती ज्याला जसं कार्य करता येईल तसं कार्य करून ही समस्या दूर करण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांना मी बक्षीस देण्यासाठी हे गाठोडं येथे ठेवलेलं आहे. तू ही समस्या जशी सोडली पाहिजे तशी तू सोडवली आहे. यामुळे हे सोन्याचे दागिने मी तुला देत आहे. तुमचा राजा. तो कोण होता माहिती आहे? त्या देशावरती राज्य करणारा राजा. त्याने गाठोड्यामध्ये सोन्याचे दागिने ठेवले. मग सर्व जगावरती राज्य करणारा तो राजांचा राजा जेव्हा तुमच्या समस्येकडे पाहून तुम्ही घाबरून न जाता सावधतेने त्यांचा सामना कराल तर त्या पाठीमागे उज्ज्वल असं भविष्य त्या स्वर्गीच्या देवाने तुमच्यासाठी ठेवलं आहे. पाप कर ही परीक्षा आली. जेव्हा योसेफाने देवाच्या इच्छेने सामना केला तेव्हा देवाने त्यासाठी काय ठेवलं? सिंहासन राखून ठेवलं. मूर्तीसमोर दंडवत घालावंच लागेल. आम्ही दंडवत घालणार नाही. भले प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही आपली आत्मिकता सोडणार नाही. आवेशाने परमेश्वरासाठी जे तरुण उभे राहिले, देवाने त्यांचं काय केलं? देशातील उच्च पदावर त्यांना ठेवलं. विपत्ती, अडखळणे, विरोध व संकटे ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर आपण सावधतेने त्यांचा सामना केला तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सामना करू तर ते आपल्यासाठी आशीर्वादांचं कारण बनतील व उच्च स्थानात आपल्याला घेऊन जातील. काय आज तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगत आहात का? देवाच्या वचनाप्रमाणे जगत आहात का?
देवाने दिलेली नोकरी तुम्ही करत आहात का? देवाने दिलेल्या पतीसोबत पत्नीसोबत संसार करत आहात का? देवाने दिलेला व्यवसाय तुम्ही करत आहात का? आणि क्लेशांमधून जात आहात का? जीवनात कष्ट येत आहेत, अपमान होत आहेत का? चिंता करू नका. जर तूच आहे, तूच माझं लग्न लावून दिलं, तूच मला नोकरी दिली, तूच मला व्यापार दिला, तर माझ्या जीवनात असे कष्ट का आहेत? असं म्हणून देवाची परीक्षा घेऊ नका, त्याला दोष लावू नका. या कष्टांमागे देवाने कोणते आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत हे जाणून घेऊन, समजून घेऊन तुम्ही धीर धरून जर वाट पाहाल तर बायबल आम्हाला सांगतं, आणखी थोडा काळ दुःख सहन केल्यानंतर परमेश्वर त्याच्या गौरवाच्या द्वारे आपल्याला स्वतः दृढ करेल व उत्तम प्रतिफळ देईल. देवाने योसेफाला फळ दिलं, शद्रक, मेशक, अबेदनगो यांना दिलं व दानियेलाला दिलं. बायबलमध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे जे क्लेशांमधून गेले त्या सर्वांना प्रतिफळ दिलं. म्हणजे जीवनामध्ये क्लेश, कष्ट आल्यानंतर परमेश्वराकडे जाणं हे चांगलं आहे. परंतु माहिती नाही का, इसहाक दुष्काळ पडला तेव्हा देवाकडे जाण्याच्या ऐवजी तो गरार येथे राहणाऱ्या अबिमलेक याच्याकडे गेला आणि तिकडे अब्राहाम एकेकाळी मिसर देशाकडे गेला आणि त्यानंतर आम्ही पाहतो की दावीद हा पलिष्ठांच्या देशामध्ये गेला. त्या लोकांना आधार बनवून मी जगेल असं त्याला वाटलं. माहिती नाही का, बायबलमधील काही लोकांनी ते मोठे भक्तिमान होते, परंतु क्लेश व संकटातून जात असताना त्यांनी देवाला आपला आधार बनवण्याच्या ऐवजी जगाला आपला आधार मानून जगण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी मोठे कष्ट ओढावून घेतले, मोठ्या विपत्ती ओढावून आणल्या. आता इसहाकाकडे पहा, ते स्थान देवाच्या इच्छेप्रमाणे असणारं स्थान, परंतु तोच दुष्काळ पडला आणि आता तीच लबाडी केली. वडिलांनी जी लबाडी केली, आता इसहाक देखील तीच लबाडी करत होता. कोणती होती ती लबाडी? आपल्या पत्नीविषयी तो म्हणाला, ही माझी बहीण आहे. ही लबाडी एकेकाळी कोणी केली होती? वडिलांनी केलेली होती. वडिलांना लबाडी करून जगता आलं का? नाही. ते अडचणीत पडले. तो कुटुंबाचं पोषण करू शकला का? पोषण करू शकला नाही. त्याची ती लबाडी बाहेर प्रगट झाली. त्याचं ते कुटुंब थट्टेचं कारण बनलं. देवाने आपली लबाडी बाहेर प्रगट केल्यानंतर तेव्हा रडण्यापेक्षा देवाने आपलं जीवन बाहेर प्रगट करण्याच्या अगोदरच जर सुधारून घ्याल तर किती भलं राहील. क्षमा मागून आपलं जीवन जर सुरक्षित करून घेतलं तर किती चांगलं राहील. कमीत कमी आजपासून तरी लबाडीवरती, फसवणुकीवरती, चोरीवरती अवलंबून राहून नोकरी करण्याचा, व्यवसाय करण्याचा, कुटुंबाचं पोषण करण्याचा प्रयत्न करू नका. दुःख असेल, अडचणी असेल, त्रास असेल, भले काहीही असेल, खरेपणाने आणि धार्मिकतेने जगाल तर त्या खरेपणाच्या आणि धार्मिकतेच्या मागे परमेश्वराचे महान आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या वंशासाठी राखून ठेवले ते तुम्हाला मिळतील. काय आज आमच्यामध्ये किती लोक हा निर्णय घेतील, येथून पुढे मी पापमय जीवन जगणार नाही, येथून पुढे मी लबाड व्यक्तीसारखा जगणार नाही, येथून पुढे मी खरं जीवन जगणार असं बोलणारे माझ्यासोबत प्रार्थना करतील? चला आपण प्रार्थना करूया. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, केवळ तुझ्या इच्छेप्रमाणे चालल्याने आमच्या जीवनात कष्ट आणि दुःख येणार नाहीत हे सत्य नाही आहे. धार्मिकतेने जगण्याचा विचार केल्यानंतरही व नीतिमत्वाने चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या जीवनातही कष्ट येतील. धार्मिकाला त्याच्या जीवनात बहुत कष्ट होतात, परंतु त्या सर्वांमधून देवा केवळ सोडविणाराच नाही तर अधिक आशीर्वाद देणारा तू देव आहेस. परमेश्वरा, वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथून पुढे खरेपणाने जगता यावं, धार्मिकतेने चालता यावं, यासाठी तुझी कृपा कर. लबाडी, फसवणूक आणि चोरी आमच्या जवळ येऊ देऊ नको. परमेश्वरा, पवित्र असं जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.